माफी मागितली नाही तर काय होतंय ती बी माहित आहे ना हो तुला. माझी चूक झाली. मला माफ करा, मला माफ करा. मी शेण खाल्लंय, मी माती खाल्ल्या. मी तुम्हाला लई काय काय बोलले. तुम्ही या घराच्या मालकीन बाई हायसा. तुम्ही बघताय ना वा अधिपतींचे या घरात काय हाल आहे. ताई नाही म्हणून हे समज व्हायलंय, तसंच माझं बी व्हायलंय हो. मला समजून घ्या. मला मला कधी काय बी सुचत नाही. मी कुणाला बी काय बी बोलत सुटल्या. माझ्या मनात तुमच्याबद्दल काय बी राग नाही. मला माहित नाही माझ्याकडनं हे समजा कसं बोललं गेलं तुम्हाला. मला माफ करा, मला माफ करा. अहो ताईची सवय झाली ना वा. अहो येता जाता तुम्हाला बघितल्यावर एक सेकंद का होईना पण मला असं वाटतं की ताईच आहे म्हणून मला त्रास होतोय. मला टेन्शन येते. मला मला काही सुचत नाही. मी कुणाशी काय बोलते मला काय बी कळत नाही. अहो तुम्ही सोडून गेला तर आम्हासनी अजून टेन्शन येणार. असं करू नका सर. मी समजू शकते तुम्हाला काय वाटत असेल ते, म्हणूनच तर मी हा निर्णय घेतलाय. अहो बघा की ताई ताई हे घर सोडून गेली नग नग ते विचार येतात हो. म्हणजे असं वाटतंय ताईचा काही ऍक्सिडेंट तर झाला नसेल ना व, किंवा तिच्या बरोबर काही वाईट वंगाळ तर झालं नसेल ना व. असं समजा डोसक्यात येतंय हो. काय जीभ आहे का काय चेष्टा होय. तोंड उघडलं की अभद्रच कसं बोलतेस ग. बघ मावशी, त्यापेक्षा ग बस, माफी माग चढ दिशेने विषय सपव. आईसाहेब जिथं असतील तिथं सुखरूपच असतील. उगच ग नाही काही त्या शंका काढू नकोस आणि तोंडानं काय बोलू बी नको असलं. चल माफी माग चढ दिशी. मला माफ करा अधिपती. ताई तुम्ही बी मला माफ करा. मला माफ करा. अहो पाय नका धरू माझे प्लीज. नाही नाही, मी तवर पाय सोडणार नाही जवळ तुम्ही माफ करत नाही. मला माफ करा म्हणा आधी. मी माफ केलं तुम्हाला. उठा बरं. माफ केलं तुम्हाला, माफ केलं. तुम्हाला तुमची चूक कळली आहे ना. आणि खरं सांगू का, कुणी माझी माफी मागावी, मला थांबवावं हा निघण्याचा हेतू नव्हता माझा. माझा निर्णय झालाय. चारू, कसला निर्णय झालाय तुझा? चारू, मी काय करू म्हणजे तू थांबशील? आम्ही काय करायला हवं सांग तरी. तुला कळते का चारू, तू फक्त स्वतःचा विचार करतेस, आमचा कुणाचाच विचार करत नाहीयेस. असं नको करू चारू. मी तुला म्हटलं ना, आम्हाला सगळ्यांना या घराला तुझी गरज आहे. प्लीज मला थांबवू नका. कोण कुठे जाणार नाही. हे तुमचं बी घर आहे, तुम्ही इथंच राहायचं असते. अरे पण अस्त्रीन बाई यांची बॅग जाऊ दे आत, जाऊ दे. कसं आहे, घरात आई नसल्याचं दुःख इथं कुणाला कळणार नाही. अधिपती, नाही जाणार, नाही जाणार मी. चंचे त्यांच्या ठोंब्यासारखी उभी का? बॅग उचल आणि नेऊन ठेव त्यांच्या खोलीत. चारू, आता बाकी कसला विचार करू नकोस तू. नका काळजी करू, मी कुठेही जाणार नाही. तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलं. आता आपण इथं पुढे चांगले राहूयात. हा तुम्ही मोठ्या मनाने माफ केलंय बघा. झालं गेलं विसरून जावा. हा मी कधीच विसरले ते. आता मी देवीकडे एकच प्रार्थना करेन, माझ्या मुलाची इच्छा पूर्ण कर. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का माझी ताई परत या घरला यावी?
पर ताई जर परत या घरात आली तर तुमचं या घरातलं स्थान डळमळीत होणार. मग आईसाहेब केवढ्या गोड हसता हो तुम्ही. कसं मायनं जवळ घेतले मला. हा तेव्हा माहित नव्हतं सोडून जाणार आहे. तुम्ही सोडून गेल्यावर आमचा जीवच सोडून गेलाय जणू आम्हासने. कसं भारी तुमचा हात फिरतो बघा की आमच्या पाठीवरनं. असा पाठीवरनं हात फिरत असला का नाही आमच्या अंगात असं 10 हत्तीचं बळ येतंय. 1000 शिवधनुष्य पेलो आम्ही. हा जग जिंकून येऊ सुट्टी देत नाही. असंच आयुष्यभर तुमच्या पायाशी बसून राहायचं आहे. का म्हणून सोडून गेला तुम्ही? सांगितलं नाही काय नाही. केव्हा यायचं आहे आता? हां या फोटोतल्यासारखं येऊन बसा की एकदा सिंहासनावर. आम्ही बी धरून ठेवतो तुम्हाला असं या फोटोतल्यासारखं. काय भारी ह्यो फोटो का नाही माझ्या वाढदिवसाचा आहे ना. हां माझ्या वाढदिवसाचा आहे. वय की वय तो माधवराव रोडवरनं तुम्ही शर्ट घेऊन आलता माझ्यासाठी. त्यो हां दरबार भरला होता तुमचा. सगळी पाहुणे रावळे एक कार्यकर्ते फॅक्टरीची सगळी माणसं बिनसं जमली होती. गाराणी सांगत होती आपले आपले तुम्ही आपले तुमच्या स्टाईलमध्ये नेहमीसारखं प्रत्येकाच्या अडचणीवर तोडगा. आणि आपली दिवसभर भेट झाली नव्हती. मी जसं संध्याकाळी आलो तुम्हाला बघितलं दरबारात. म्हणलं दरबार असू दे काय बी असू दे. आई साहेब मला मिठी मारली होती. हा हा त्यो हातकणंगल्याचा पाहुणा नाही का त्यो दूध संघाचा कार्यकर्ता. तो म्हणला तो चष्मीश आहे म्हणला धाकले सरकार असं खाली जमिनीवर बसता तुम्ही. म्हणला आज वाढदिवस आहे तुमचा आणि सत्कार मूर्ती तुम्ही. ए म्हणलं दाद्या शान्या टाळकीच्या आमचा स्वर्ग असतोय बाबा. म्हणलं त्या आई साहेबांच्या पायात स्वर्ग असतोय आमचा. काय क्षण टिपलाय राव. तुम्ही होता तेव्हा फोटोकडे या काय लई लक्ष जायचं नाही. आता तुम्ही नाही म्हणल्यावर ह्यो क्षण आम्हाला परत अनुभवायचा बघा. आई साहेब मला बाकी काय माहिती. तुम्ही या घराकडे परत ऐकायला नवा परत या तुम्ही. मला जर तेव्हा माहीत असतं असं सोडून जाणार आहे तुम्ही पायाची मिठीच सोडली नसती. मी तेव्हा असं धरून ठेवलं असतं. आमचा स्वर्ग असा थांबवून ठेवला असता आमच्या डोळ्यासमोर. तर स्वर्गाचा आता पाक नरक वयाला आला. ते म्हणतात का नाही पाट्याचं हवा हवा असणारं धोकं त्याला मी धूर होतो एका क्षणाला. आणि ते डोळ्यातनं पाणी आणते त्याचं तसं व्हायलंय माझं. मला कळून झाले मी काय बडबड आलोय एकट्यातच यार वाढल्या म्हणे. तुम्हाला कळाले नव्हतं. मला तुम्हाला इथं सिंहासनावर आणून परत बसवायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही परत येणार आहे सा. तुमच्या नजरेतला दरारा तो धाक त्याच्यातली मी माया परत अनुभवायची आई साहेब. तुम्ही या घेऊ. तुम्ही गेल्यावर एक घर राहीना झाले. काही शिस्तच राहिली नाही घराला. तुम्ही होता तेव्हा शिस्त होती घराला आणि त्याच्यात बी मायाचा ओलावा होता. ती गंमत होती ती जादू होती. ती जादू करणारा जादूगारच नाही आता आमच्या घरात. हा आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जबाब देतो करारा. कसं म्हणायचं तुम्ही त्याचात चळ 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 का पाहिजे माणसं राव. ते परत ऐकायचं आम्हाला नाही. या तुम्ही दरारा या. तुमचा एक एक शब्द परत कानात साठवून घ्यायचा. आलं काय लक्षात तुमच्या? असं का केलं? तुमचं सगळं टोकाचं असतंय आई साहेब. सगळं टोकाचं. राग बी टोकाचा प्रेम बी टोकाचं. निर्णय बी टोकाचाच घेतलाय तुम्ही. तुमच्या निर्णयाला मी केव्हा चूक म्हणलो नाही आतापर्यंत आयुष्यात. आमची तेवढी हिंमत झाली नाही. पण आता मी सांगतो ह्यो चुकीचा निर्णय आहे. आमचं घर सोडून गेला तुम्ही. आम्हाला सोडून गेला. बाकी लोकांचं मर्द बोंबलं आम्हाला काय सोडून गेला. आकडे गेलत सपशेल चुकलाय तुमचा ह्यो निर्णय. भुवनेश्वरी सूर्यवंशी आई केव्हा आपल्या लेकराला सोडून जाते काय हो. अहो सांगा की तुम्हाला खरंच असं वाटतंय का माझी ताई या घरात परत यावी? हो मला अगदी मनापासून वाटतं की भुवनेश्वरीनी परत यावं. त्या आल्या तर मी त्यांचं स्वागतच करेन. मला त्यांच्याबद्दल कोणतीही ईर्ष्या नाहीये. मी इथे नसताना त्यांनी माझं घर सांभाळलं, माझ्या मुलाला सांभाळलं. मी त्यांचे आभारच मानेन. सामान ठेवलं बरं का खोलीत.
मम्मी चल. आई थँक्यू. क्यू काय? अधिपती बोलला आणि माझ्या पायातलं त्राणच निघून गेलं. अजूनही त्याचे शब्द माझ्या कानात घुमतायत ग. कोण कुठे जाणार नाही. ते तुमचं घर आहे, तुम्ही इथंच राहायचं असते. अरे पण आई घर सोडून गेल्याचं दुःख इथं कोणालाच कळणार नाही. मी समजू शकते आई तुमच्या मनात काय चाललंय ते. मला खरंच कळत नाहीये हे सत्य आहे की भास आहे. म्हणजे समोर पाणी दिसावं, आपल्याला तहान लागलेली असावी आणि तहान भागवायला जावं आणि ते मृगजळ आहे असं तर नाही ना होणार. नाही असं का वाटतंय आई तुम्हाला? म्हणजे मी एकटीच या घराला आपलंसं करायचा प्रयत्न करते असं वाटतंय मला. खरं तर या घरात ना मला आईचं स्थान आहे ना बायकोचं. म्हणजे ज्याला मी जन्म दिलाय तो मला आई मानत नाही आणि ज्यांच्याशी माझं लग्न झालंय त्यांची बायको असून नसल्यासारखी आहे मी. असून नसल्यासारखी म्हणजे असं का बोलताय? म्हणजे सगळ्याच गोष्टी बोलता येत नाहीत, सांगताही येत नाहीत. जसं प्रेम न बोलता जाणवतं तसं अंतरही न बोलता जाणवतच ना. बघ ना अक्षरा, लवकरच आता आमच्या लग्नाला 29 वर्ष पूर्ण होतील. पण त्या लग्नाबाबतच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेल्यात. लग्नाबद्दल काहीच आठवत नाही मला. कधीतरी मागच्या जन्मी आमचं लग्न झालंय का असं वाटतं, किंवा लग्न झालंय की नाही असाही प्रश्न पडतो. आई काय बोलताय तुम्ही? अक्षरा, जे जाणवतंय ना तेच सांगते मी तुला. ह्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही कनेक्शन आहे की नाही असा प्रश्न पडतो मला. पूर्वी आम्ही किती बोलायचो, गप्पा मारायचो, तासन तास आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलायचो. पण आता तसं कधी घडलं होतं की नाही हाच प्रश्न पडतो ग मला. इतकं अंतर वाढलंय आमच्यामध्ये. आणि ह्याचं कारण जर का तू आम्हाला विचारलंस ना तर ना मी उत्तर देऊ शकेन ना हे. आई निघेल, यातून पण काहीतरी मार्ग निघेल. काय मार्ग निघेल अक्षर? पुन्हा लग्न होणार आहे का आमचं? असो, आज अधिपती माझ्याशी बोलला यावरच मी समाधान मानेन. हवी ना ग. ए छंचे, हा काय चाललंय तुझं? बटाटा वडा तळते. हा? ए काय बटाटा वडा तळते? मम्मी दिसत नाही का मग? ज्वेलरी ट्राय करते ना म्या. अगं पर हे समजा काय चाललंय? काय उद्योग चाललाय तुझा? अगं मम्मी आता नवरात्र आहे ना. नवरात्र म्हणजे कसं बायकांचा सण, दांडियाचा सण. मग आपण बायकांनी नटाय ना ग भाई. अगं नटकी छंचे, पर हे समजा का फेकून द्यायल्यास? काय करू मग? जुनं झालंय मम्मी ते. काय? हे समजा जुनं झालंय वय? आणि हे अगं ह्यो नेकलेस आपण ते 2-3 दिवसांपूर्वी माधवा रोडवरनं घेतला होता ना व? आणि लगेच जुना झाला वय? तेच की मम्मी, परवा घातला होता ना मी तो. अच्छा परवा देऊ काय? अगं परवा म्हणजे काय मागच्या जन्मी घातला होतास का काय? असं बोलायलीस लई माजू नकस बर का. हे घे, आज घे. मम्मी म्या नक्की तुझी पोटची पोर आहे ना? का कचऱ्याच्या डब्यातनं उचलून आणलंस मला? अगं छंचे, असं काय बोलायलीस तू? हाय ना, मी तुझी एकुलती एक लेक. मग तुम्हाला सोन्या नाण्यानं मडवाया पाहिजे होतास मम्मी. पर तू तसलं काहीच करत नाही. उलट मला म्हणतीस
ही असली परवाची जुनी झालेली इमिटेशन ज्वेलरी घाल म्हणून. सॉरी ग बाय माझी. अगं माझी का नाही एवढी ऐपत नाही ग चंचे. आपली ऐपत व्हावी म्हणतानाच तर प्रयत्न करते ना मम्मी म्या. ते समज केलंय का आपण, पण आपल्याला काही यशच मिळेना झालंय. किती बी काय बी करा, काय बी होईना झालंय. मम्मी तुला काय करायचंच असेल ना तर माझ्यावर फोकस कर. पहिली बेटी आणि धनाची पेटी आहे मी तुझ्यासाठी. मॅच तुला या घराची सत्ता मिळवून देणार आहे मम्मी. ग बाय तुला कुणाची बी दृष्ट लागाय ना ग. नका ना लागाया नका. दे मग 30,000. हा अगं ए, त्यानं काय होणार आहे? अगं त्याच्यानं मी नवीन कापड घेणार, नवीन दागिने घेणार, मग मला कुणाची सदर नाही लागणार. फक्त ना मी या लोकांच्या डोळ्यात भरणार. चंचे तुझं लाजिक ठेव तुझ्याचकडं. हा आणि मला सांग, अगं ते 2-3 दिवसापूर्वी ते चनिया चोली मागवली होती ना व, त्याचं काय झालं? आणि ती हाय नव तुझ्याकडं, मग तरी मी नवीन ड्रेस कशा पाहिजे तुझ्या? अगं मम्मी तो गलीतला दांड्या होता ना व, त्याच्यासाठी मी तो ड्रेस घातला. आता आपल्या घरात इव्हेंट असणार ना दांडियाचा, मग मला नवीन कापड नको वय. ते 30,000. चंचे आपली या घरात 30 रुपयाची किंमत नाही ग. आणि काय 30,000? कोण देणार आहे आपल्याला 30,000? कोण देणार, कसं देणार, काय देणार मला नाही माहिती. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पसर की हात कोणाकडे तरी. लेकीसाठी भीक माग की मम्मी जरा. अगं चंचे या घरात मी भीक मागते म्हणून माझा सारखा सारखा अपमान व्हायलाय. मी त्याचा बदला घ्यायचा का भीकच मागत बसायची का तुझ्यासाठी? अगं चंचे तुला कळत कसं नाही? चारूबाईसाठी मला अधिपतीनं या घरातनं जायला सांगितलंय. मी हे बाप जन्मात विसरणार नाही. मी आधी त्याचा बदला घेणार, मगच नवरात्र साजरी करणार. हिरवगार झाडासारखं जीवन कसे जगावे सांगताना कवींनी झाडाचं उदाहरण दिले. एखादा ऋषीमुनी जसा मौनव्रत घेऊन ध्यानस्थपणे तपश्चर्या करत बसतो, त्याचप्रमाणे झाडही अबोल होऊन ध्यानस्थ बसते. झाडात आणि त्यांच्यात दृढ नाते नसते, तरीही झाड पक्ष्यांसाठी त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभे असते. झाडाच्या मुळावर कुणी क्रूरपणे घाव घातले तरी झाड ती जीवघेणी वेदना निमूटपणे सहन करते. तोडणाऱ्याला झाडे काहीच बोलत नाहीत. झाडे सहनशील असतात. ज्याला मी जन्म दिलाय तो मला आई मानत नाही, आणि ज्यांच्याशी माझं लग्न झालंय त्यांची बायको असून नसल्यासारखी आहे मी. कधीतरी मागच्या जन्मी आमचं लग्न झालंय का असं वाटतं, किंवा लग्न झालंय की नाही असाही प्रश्न पडतो. आई पण झाडासारख्या सहनशील आहेत. अपघातानंतर घरापासून एकटं राहून किती सहन केलंय त्यांनी. बरं, एवढ्या वर्षांनी घरी आल्या तरी त्यांना सगळं सहन करावं लागतंच आहे. अधिपती त्यांना आई मानायला तयार नाहीत. बाबांकडे त्या मन मोकळं करू शकत नाहीत. त्यांची तरी काय चूक आहे म्हणा. एवढ्या वर्षांचं अंतर आडवं येतंय त्यांच्या नात्यामध्ये. आईंना तर त्यांचं लग्नही आठवत नाहीये. बसच्या अपघातापेक्षा हा अपघात खूप मोठा आहे असं मला वाटतं. खरं तर प्रत्येक बाईच्या आयुष्यात लग्न हे किती महत्वाचं वळण आहे. आजवरच्या प्रवासातल्या कितीतरी आठवणी तिच्यासोबत असतात. लग्नानंतर बाईचं फक्त आडनाव नाही बदलत, अख्खं जग बदलतं. आणि आईंना हे वळण आता आठवतही नाहीये. सगळ्या आठवणी पुसून गेल्यात. त्यांच्या ह्याच आठवणींना आता पुन्हा उजाळा द्यावा लागणार. आई आणि बाबा यांना एकत्र आणावंच लागणार. ऐका की मास्तरीन, कुणीकडे आहे लक्ष? हो काय अधिपती, काय कसला विचार करावायचा? नाही काय नाही. हो सांगा की कुणीकडे लागली होती तंत्री? कसला विचार करायचा खरं सांगा. एकत्र आणण्याचा.
विवाह मंडळ काढायची काय योजना आहे का काय? हा, सूर्यवंशीच्या एवढ्या उद्योगधंद्यांमध्ये अजून एका उद्योगाची काढ्या तुम्ही म्हणत असला तर काढ्या विवाह मंडळ. नाही हो, तसं काही नाही. तुम्ही ऐकून तर घ्या ना. बोला तुम्ही बोला हो. तुमचं ऐकून घ्यायला आयुष्यभर इथं थांबू शकतो. बोला. हा, काय कुणाला एकत्र आणताय? आई आणि बाबांना.